6:05 झाले आहेत. प्रसारित करत आहोत तर नमस्कार बरोबरअंतर्गत विचार शलाका या कार्यक्रमात व्रत याविषयी ॲडव्होकेट कविता मानधने यांचे विचार. नमस्कार. प्रत्येक धर्मात व्रतास अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्रत म्हणजे संकल्प, प्रतिज्ञा, उपासना व आज्ञापालन यासाठी वागण्याचा नियम होय. एखादी गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी विशिष्ट कालावधीसाठी विशिष्ट देवतेची आराधना करणे व त्याचसाठी अन्नग्रहणावर व वर्तनावर काही बंधने घालणे म्हणजेच व्रत होय. व्रत म्हणजे देवाचे नियम व निर्बंध असाही एक अर्थ होतो. विशिष्ट काळासाठी, विशिष्ट तिथीला, विशिष्ट वाराला व विशिष्ट सणाला, विशिष्ट पर्वाला आणि विशिष्ट महिन्यासाठी व्रत हे आचरले जाते. धर्मग्रंथानुसार व्रत म्हणजे आज्ञा, धार्मिक आचरण, निर्बंध, उपासना पद्धती, धार्मिक क्रिया, धार्मिक प्रतिज्ञा, आहार निर्बंध, विशिष्ट दिनचर्या, उपवास व पूजाविधी हा होय. अशा अनेक माध्यमातून व्रत शब्दाला अर्थ प्राप्त होतो. आता आपण व्रत शब्दाचा शाब्दिक अर्थ समजून घेऊया. व्रत शब्दातील वृ शब्द संस्कृत धातू असून त्याचा अर्थ निवड करणे, अवरोध करणे असा होतो. व्रत हा शब्द वर्णे या अर्थाच्या वृ धातूपासून तयार झालेला आहे. म्हणजेच संरक्षण करणे या अर्थाने व्रत म्हणजे एखादी संरक्षित विशिष्ट कार्यासाठी बाजूस काढून ठेवलेली गोष्ट किंवा मुद्दाम मर्यादित ठेवलेली गोष्ट होय. चालू राहणे, फिरणे अशा अर्थाचा वृत या धातूपासून व्रत म्हणजेच कार्यपद्धती, कार्यक्रम किंवा वर्तुळाकार गती होय. काही महामहोपाध्यायांच्या मते व्रत हा शब्द वर्णे, निवडणे, पसंत करणे या धातूपासूनच आलेला असून त्याचा अर्थ इच्छा, संकल्पित कृत्य व संकल्प असा होतो. वेगवेगळ्या धार्मिक उपासनात उपासकाला आपल्या वर्तनावर, आहार विहारावर काही निर्बंध घालून उपासना करावी लागते म्हणजेच व्रत होय. मनुस्मृती आणि याज्ञवल्क्य स्मृतीनुसार व्रत म्हणजे निरनिराळ्या प्रमाणासाठी घ्यावयाची प्रायश्चित्तेच होय. कोणतेही व्रत करण्यापूर्वी पूर्वतयारी काय काय करावी ही माहितीसुद्धा धर्मग्रंथांमध्ये आढळते. सर्व व्रतधारींनी दया, क्षमा, दान, सत्य या सद्गुणांची जाणीव ठेवूनच व्रत करावे. व्रताचे अनेक प्रकार आहेत. ते म्हणजे काम्य व्रत, निष्काम व्रत, कायिक व्रत, मानसिक व्रत, याचिक व्रत इत्यादी इत्यादी. काम्य व्रत म्हणजे एखादी कामना पूर्ण करण्यासाठी केले जाणारे व्रत होय. निष्काम व्रत म्हणजे कोणतीही इच्छा मनात न ठेवता केवळ आचरण म्हणून करण्यात येणारे व्रत. कायिक व्रतात फक्त शरीराचा वापर करतात ज्याने शरीरशुद्धी होते. उदाहरणार्थ कार्तिक स्नान, योगासने, उपवास, गंगा स्नान इत्यादी. मानसिक व्रतात फक्त मनाचा उपयोग केला जातो. त्यामुळे मानसिक बळ प्राप्त होते म्हणजेच मनाची ताकद. उदाहरणार्थ जप, मौन, मानसपूजा, ब्रह्मचर्य. वाचिक व्रतात वाणीचा उपयोग होतो. उदाहरणार्थ वेदांचा अभ्यास, कीर्तन, स्तोत्रवाचन, पठन. वाचा दोष निवारण्यासाठी या व्रताचा उपयोग होतो म्हणजेच वाचा शुद्ध करण्यासाठी. व्रते कोणत्याही वर्णाच्या व्यक्तीला करता येतात. बरीचशी व्रते ही स्त्रियांसाठीच सांगण्यात आलेली आहेत. आजारी पडल्यास किंवा अपघात झाल्यास व्रत करणे स्वतः शक्य नसेल तर प्रतिनिधीकडून करून घेता येते. व्रत आणि उत्सव यातील रेषा धूसर असते. धार्मिक उत्सवांमध्ये काही विधी येतात तर व्रतातील काही भाग उत्सवी स्वरूपाचा असतो. धार्मिक मान्यतेनुसार वेगवेगळ्या देवतांचे वेगवेगळ्या प्रकारचे व्रत असतात. बहुतेक व्रत हे काम्य असतात. व्रताचे बाह्य स्वरूप जरी धार्मिक असले तरी खरे पाहता त्यामागील अनेक संकल्प व कामना ऐहिक रूपाच्या असल्याचे दिसून येते.
व्रते ही सर्वसामान्य माणसांच्या आवाक्यातील असल्याने त्याचा प्रचार व प्रसार झालेला आहे. अमुक अमुक व्यक्तीने व्रत करावे असे बंधनही नव्हते. विवाहित स्त्रिया, कुमारिका, विधवा, स्त्री, पुरुष कुणीही व्रत करू शकते. 11व्या शतकात राजमार्तंड ग्रंथात 24 व्रतांचा उल्लेख आहे, तर 12व्या शतकात कृत्यकल्पतरूमध्ये 175 व तेच सांगितले आहेत. तर हेमाद्रीच्या चतुर्वर्ग चिंतामणीत 700 व्रतांची माहिती पुढे दिलेली आहे. अशा प्रकारे व्रत हा प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा अंग बनलेला आहे.